नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि तुम्ही सुखरूप आहात, काळजी घ्या। आणि हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो की मोनोरेलमध्ये प्रवाशांना अजूनही बाहेर काढलं जातं। इथे आपले प्रतिनिधी सागर शिंदे हे देखील या मोनोमध्ये अडकलेले होते। त्यांनी वेळोवेळी या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवलेली आहे। असे अनेक प्रवासी सकाळी उठून ते आपल्या कार्यालयांमध्ये गेले होते आणि तिथून घरी जाण्यासाठी ते संध्याकाळी निघाले होते। मात्र मोनोरेल या ठिकाणी अडकल्यामुळे अजूनही म्हणजे आता जवळपास 8:30 वाजलेले आहेत। हे प्रवासी या ठिकाणी अडकून पडले। मोनोमध्ये आणखी काही प्रवासी यांना एक एक करून बाहेर काढलं जाते। रेस्क्यूच्या वेळेला चेंगराचेंगरीची परिस्थिती या ठिकाणी होती, त्यामुळे मोनोरेलमध्ये प्रवाशांना प्रचंड त्रास झालेला आहे असं देखील सागर शिंदे यांनी म्हटलंय। काही महिला आहेत, वृद्ध आहेत, त्यांनाही आता इथून बाहेर काढलं जाते। 2 डोअर आणि त्यानंतर एका विंडोमधून या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। तर आतमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांनी इमर्जन्सी नंबरवर कॉल करायचा, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नंबरशी संपर्क होऊ शकला नाही। इतर यंत्रणांशी म्हणजे अग्निशमन दल असेल, पोलिसांशी जेव्हा संपर्क केला तेव्हा मदत पोहोचेल, तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका असं या सगळ्या प्रवाशांना सांगितलं गेलं। रेस्क्यू वेळी मात्र आत्ता काहीशी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपले प्रतिनिधी सागर शिंदे यांनी सांगितलंय। प्रत्येकालाच आधी खाली उतरायचं होतं, या मोनोरेलमधनं खाली उतरून यायचं होतं, त्यामुळेच काहीशी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती। तर 6:15 पासून या ठिकाणी अडकलेली ही मोनोरेल होती आणि अखेर साधारणतः तासाभरापासून या ठिकाणी रेस्क्यूला सुरुवात झाली। म्हणजे जवळपास तास सव्वा तास हे प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकून होते। त्या ठिकाणी एसी बंद झालेला होता, वीज पुरवठा सुद्धा नव्हता। मोनोरेलमधून अजूनही प्रवाशांना रेस्क्यू केलं जातं। इथे आपण पाहतोय अजूनही बरेचसे लोक आतमध्ये अडकलेले आहेत। एसी बंद आहे, लाईट नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये अजूनही पॅनिक स्थिती आहे आणि एक एक करून या प्रवाशांना इथून उतरवलं जात आहे। 2 दरवाजे यासाठी उघडण्यात आले, तर एक विंडो जी प्रवाशांनी फोडली होती तिथून देखील प्रवाशांना बाहेर काढलं जाते। प्रवाशांनी संयम ठेवावा असं आवाहन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलंय। या घटनेची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तथे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय पंकणी यांच्याकडे। अक्षय, आतापर्यंत लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, अजून किती लोक आतमध्ये आहेत असं वाटतं? निखिला, या संपूर्ण अडकलेल्या मोनोरेलमध्ये जवळपास 200हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती जी आहे ती मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात आलेली होती। संपूर्ण मोनोरेल जी आहे ती जवळपास 105 टन प्रवासी क्षमता जी आहे ती घेऊन जाणारी होती, परंतु आज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे मुंबईची लोकल सेवा जी आहे ती कोलमडलेली होती। त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या घरी जाण्याकरता मोनोरेलची वाट धरलेली होती आणि या संपूर्ण मोनोरेलच्या रेल्वे स्टेशनवरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळाले होतं। ही संपूर्ण जी मोनोरेल आहे या मोनोरेलमध्ये 105 टन पेक्षा अधिक प्रवासी क्षमता जी आहे ती आतमध्ये भरलेली होती। जवळपास 109 टन ही संपूर्ण मोनोरेल झालेली होती प्रवासी क्षमतेने। त्यामुळे ही मोनोरेल जी आहे ती थोडा वेळ धावपट्टीवर धावल्यानंतर थोड्या वेळानंतर ही या संपूर्ण म्हैसूर कॉलनीच्या टर्निंगला जी आहे ती अचानक बंद झाली, कारण की या संपूर्ण मोनोरेल मधली इलेक्ट्रिसिटी सप्लाय जी आहे ती बंद झाली असं रेल्वे मोनोरेल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। परंतु या सगळ्या आता अडकलेल्या प्रवाशांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। या सगळ्या मोनोरेलमध्ये लहान मुलं, त्याचसोबतच वृद्ध माणसं आणि त्याचसोबतच गरोदर स्त्रिया देखील अडकलेल्या होत्या, कारण की सर्वच चाकरमानी आज कामावरती गेलेले होते आणि पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने परतत असताना हा सगळा गंभीर प्रकार जो आहे तो घडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण मोनोरेलमधनं प्रवाशांना काढण्याकरता अग्निशामक दलाच्या जवानांनी जवळपास तब्बल 4 शिड्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शिड्यांच्या साहाय्याने आता मोनोरेलचे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत त्या मोनोरेलच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि एक करून प्रवाशांना जे आहेत ते शिडीच्या माध्यमातून खाली आणण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडनं होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतमध्ये मोनोरेल मधली संपूर्ण इलेक्ट्रिसिटी सप्लाय जी आहे ती बंद झाली असल्यामुळे मोनोरेलमध्ये आतमध्ये संपूर्ण अंधार झालेला आहे। श्वास घेण्यासाठी त्रास होता, भीतीचं
असल्याचं वातावरण आतमधल्या प्रवाशांमध्ये होतं आणि प्रवाशांनी भीती बाळगू नये असं देखील आव्हान जे आहे ते खाली असलेल्या पोलीस प्रशासनाने अग्निशामक दलाच्या जवानांकडून करण्यात आलेलं होतं। आता मात्र संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन